आणि आता बातमी कल्याणमधून आहे। कल्याणमध्ये डम्पिंग ग्राउंडला आग लागली। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। कल्याणमधून ही मोठी बातमी येते। कल्याणमध्ये डम्पिंग ग्राउंडला आग लागली आहे। घटनास्थळी 4 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे। सध्या महाराष्ट्रात उष्णतेचा उच्चांक नोंदवला जातो आणि अशातच आगी लागण्याच्या घटना घडत आहेत। तसाच काहीसा प्रकार आहे का असं सुद्धा बोललं जाते। अमजद आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट देत आहेत। अमजद, कशामुळे आग लागली काही कळलंय का? कारण उष्णतेमुळे काही ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडत आहेत, हा सुद्धा त्यातलाच प्रकार आहे का? बिलकुल विनोद सर, कल्याण पश्चिमेतील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडमध्ये भीषण आग लागली आहे आणि या डम्पिंग ग्राउंडचा वापर कमी होतो, मात्र जवळपास अर्धा तासांपासून आग लागली आणि जे उष्णता आहे वातावरणामध्ये जी उष्णता आहे त्यामुळे डम्पिंग ग्राउंडमध्ये मिथेन गॅस तयार होतोय आणि त्यामुळे ही आग लागली असल्याचे बोललं जात आहे। दुसरं काही कारण आहे का या आगीचं? दुसरं काही कारण आहे का याचा देखील तपास होणार आहे। मात्र अग्निशमनच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। आग विझवण्याचे सरतीचे प्रयत्न सुरू आहे। मात्र या आगीमुळे परिसरात धूर पसरला आहे, ज्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। सर, धन्यवाद अमजद दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की कल्याणमध्ये डम्पिंग ग्राउंडला आग लागलेली आहे आणि उष्णतेमुळे ही आग लागली आहे का याचा तपास आता सुरू आहे।